नमस्कार, माझे नाव रोशन. कास्तकार बंधूंनो, माझ्या हातात दोन संत्र बघायला भेटत आहे. एक संत्र खूप चांगलं, ज्याला कास्तकार बंधू सोबत व्यापारी बी खूप पसंत करतात. दुसरं संत्र असं वायबार आहे, थोडा शेप बिघडला आहे आणि ज्या व्यापारी बंधू आमच्या शेतात येतात तर त्याला भाव देत नाही आणि आमच्या बगीच्याला नाव बोटं ठेवतात. त्याच्यानं आमच्या बगीच्याला तेवढा भाव भेटायला नाही पाहत आणि अशा संत्र्याला भाव चांगला भेटतात. तर असं संत्र राहायला पाहिजे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कास्तकार बंधू, छोटंसं काम आहे, दुसरं काही जास्त मोठं काम नाही आहे. आम्हाला काय करायचं आहे, आम्ही जी संत्र्याची फसल लावून आलो, आम्हाला समजायची गोष्ट ही आहे का ते संत्र्याचे झाड जे आहे हॉर्टिकल्चर क्रॉप आहे, म्हणजे फळ देणारी फसल आहे. तर त्याला काय होतात का आम्हाला छटणी आणि छाटणी दोन्ही करण्याची गरज आहे. म्हणजे पुराने जो सल्ला आहे त्याला काढून घ्यायचे, पुराने फांदे पूर्ण काढून घ्यायच्या, ज्या तुमच्या ब्रांचेस असे आडव्या गेल्या आहे त्याला काढून घ्यायच्या, वायबारच्या आणि ज्या तुमच्या जे वॉटरशूटच्या फांद्या त्याला काढून घ्यायचं. लगभग आम्हाला त्याला ट्रुनिंग आणि पुर्निंग करायचं. त्याच्यानं काय होतं केसांमध्ये, त्याच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा झाडामध्ये जास्त वाढते. ऑक्सिजनची मात्रा झाडामध्ये वाढल्यानं काय होते, सायटोकिनची मात्रा आपोआप वाढते आणि त्याच्यात नवीन ब्रांचेस घेते. अधिकतर काय होतात, असे संत्र जे आहे चिकने संत्र, चांगले संत्र आहेत, हे संत्र कुठे येतात, ते येते 6 ते 8 महिन्याच्या ब्रांचेसमध्ये, म्हणजे फांद्यामध्ये येतात. आणि असे संत्र अधिकतर कोण्या फांदीमध्ये भेटतात तुम्हाला, जे झाडाचे ब्रांचेस पुराणे आहे, जे झाडाच्या फांद्या पुराणे आहे. तर आम्हाला काय करायचं आहे का जेवढा बगीचा होऊ शकते तेवढा आम्हाला हलका करायचा. त्याच्यामध्ये जेवढं आपण कटिंग शटिंग करू शकतो तेवढी करायची, छाटणी करायची. त्याच्यानं काय होईल का झाडामध्ये वायू पर्याप्त जाईल, झाडामध्ये सूर्यप्रकाश पर्याप्त जाईल आणि झाडामध्ये तुमचा न्यूट्रियन्स अब्सॉर्प्शन ॲटोमॅटिकली व्हायला लागणार. आणि याच्यानं काय होणार का तुमचे जे फूट आहे ना ते पण छान होणार. आणि सोबत कास्तकार बंधूंनो, आम्हाला काय करायचं आहे का अशा बगीच्यांना आपण तुम्ही बघता का आम्ही करू नाही शकत नाही बाबा, जास्त पैसा लागते. तर आम्हाला जेवढं जमू शकते, जेवढं शक्य होऊ शकते तेवढं आम्हाला आपल्या संत्र्याच्या बागाला झाडायला आपल्याला छटणी करायची आहे. त्याच्यानं काय होईल का आमच्या इथं जे नवीन फांद्या येईन, ज्या नवीन फांद्याला फूल आणि फूट जास्त असतात त्या फांद्या जास्त असणार, त्याच्यानं संत्रच आमच्या इथं चांगलं येणार. अशा छोट्या जानकारीसाठी मी रोशन पाटील नेहमी तुमच्या मनात राहीन. माझ्या फेसबुक पेजवर जरूर जा आणि जास्त जानकारीसाठी MP ॲग्रिकल्चर क्लिनिक मोहगाव संस्थाला या. नमस्कार.